UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीकडे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आतापर्यंत 100 जणांची चौकशी। वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीला स्कॉर्पिओ गाडीतून 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद आहे, दमानियांचा दावा। बीड पोलिसांची अंजली दमानियांना नोटीस। सरपंच हत्याकांडातील आरोपींचा खून झाल्याच्या दाव्यावर स्पष्टीकरण देण्याच्या सूचना। दमानियांना गुन्हे शाखेनं पत्र लिहित पुरावे मागितले। अंजली दमानियांना आलेल्या व्हॉट्सअप मेसेजची पोलिसांकडून तपासणी। व्यक्तीनं दारूच्या नशेत मेसेज पाठवल्याचा पोलिसांचा खुलासा। आरोपींचा मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही, दमानियांचा दावा फोल ठरला। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी। सुरेश धस यांच्या आरोपांना उत्तर देताना प्राजक्ता माई भाऊक आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार, तर अवमान केलाच नाही तर माफी का मागू, धस यांची भूमिका। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे, पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनात पोस्ट। जेव्हा करुणा मुंडे रडून रडून आरोप करत होत्या तेव्हाच प्राजक्तांना आवाज उठवायला हवा होता, अभिनेत्री दीपाली सय्यदनं मांडली भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी धस यांना सुनावलं। सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळीकडे नव्हता, धस यांचा रोख वाल्मिक आकाचा भाऊ बाकावर होता। बीड हत्या प्रकरणावरून विजय वडेट्टीवार यांचा निशाणा। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, मुंडेंचा राजीनामा आणि वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत बीड सोडणार नाही। गुन्हेगारी विरोधात अंजली दमानियांचं सत्यशोधक आंदोलन सुरू आहे। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। परळीत हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिक फळ, बाळू सोनावणेसह 3 गुन्हा। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड, अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा, उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। विधानसभेतील पराभव विरोधकांच्या जिव्हारी लागलाय, म्हणून उत्तम जानकर आणि मविया रडीचा डाव खेळत आहे। निवडणुकीत गडबड झाल्याच्या जानकरांच्या आरोपांना दरेकरांचं उत्तर। पुण्यात ईव्हीएम विरोधामध्ये शरद पवार गटाचं चर्चासत्र सुरू। ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक राहुल मेहतांनी दाखवलं। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअपवरील माहिती व्हेरीफाय करून ऍक्शन घेतली, कुलकर्णींची प्रतिक्रिया। मेधा कुलकर्णींनी जे काही केलं ते बालिशपणा होता। ताईंना धार्मिक कार्यात रुची असेल तर त्यांनी त्या कार्यासाठी वाहून दिलं पाहिजे। सुषमा अंधारेंची खासदार मेधा कुलकर्णींवर टीका। कथित व्हायरल चॅट प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक, रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरका कायदेशीररित्या फाडेन, रुपाली पाटील संतापल्या। भाषण संपल्यानंतरच व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट कसा आला, जितेंद्र आव्हाडांचा सवाल। शिवीगाळ करत धमक्यांचे मेसेज येत असल्याचाही आरोप। तारापूर एमआयडीसीमध्ये भीषण आग, बोईसरच्या सालवड शिवाजीनगर परिसरामधील कारखान्यात अग्नितांडव, लांबच लांब धुराचे लोट। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी। नदी फेसाळल्यामुळे आळंदीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। काश्मीरमध्ये हिमवृष्टीनं जनजीवन विस्कळीत, विमान रेल्वे सेवा ठप्प, जम्मू श्रीनगर महामार्ग बंद। सोनमार्गमध्ये आता 8 इंच, जुजिलामध्ये 15 तर अनंतनागमधील मैदानी भागात 17 इंच हिमवृष्टी। दक्षिण कोरियामध्ये लँडिंगवेळी गिअर खराब झाल्यानं विमान अपघात, आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू।
बुमराह सिराजची भेदक गोलंदाजी, मात्र कांगारूंच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी भारताला घाम फोडला. बॉक्सिंग डे कसोटीमध्ये कांगारूंकडे सध्या 333 धावांची आघाडी. ऑस्ट्रेलियन मीडियानं ओलांडलेल्या निर्लज्जपणाचा मर्यादा, विराट कोहलीवर अभद्र टिप्पणी, संतापलेल्या भारतीय चाहत्याकडून सोशल मीडियावर रोष व्यक्त. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.